नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। केळवणे कोकण एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूलमध्ये शालेय वारकरी दिंडीच्या आयोजनाला विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊली यांच्या भक्तिरसाचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे आषाढी एकादशी। या एकादशी निमित्त वारकऱ्यांची दिंडी पंढरपुराकडे मजल दरमजल करत निघालेली असून 6 तारखेला हा भव्य दिव्य असा विठ्ठल भक्तीचा सोहळा रंगणार आहे। महाराष्ट्रातील विविध शाळांमध्येही विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि परंपरेची जाणीव व्हावी म्हणून या दिंडीचे आयोजन केले जाते। पनवेल तालुक्यातील केळवणे गावातील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत शनिवार दिनांक 5 जुलै रोजी साक्षात पंढरी अवतरली असून यात सुमारे 300हून अधिक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते। महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचे महान कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, त्यांच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणीव नव्या पिढीत रुजावी यासाठी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक वर्ग यांच्या विद्यमाने या शालेय वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। शनिवारी सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वारकरी वेशभूषेतील ही दिंडी विठ्ठल नामाचा जयघोष करत पावित्र्य आणि मांगल्याचे भान ठेवून शिस्तबद्ध पद्धतीने शाळेतून सुरू होऊन संपूर्ण गावातून विठ्ठल विठ्ठल असा जयघोष करत ज्ञानेश्वर आणि विठ्ठल माऊली या विविध मंदिरांना भेट देऊन मराठी भाषा, संस्कृती, परंपरा याचा जागर केला। सर्व विद्यार्थ्यांनी या दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे व आनंदाने सहभाग घेतला होता। त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह व आनंद, भक्तिरस ओसंडून वाहत होता। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अजय शिवकरसह तृप्ती भोईर, केळवणे, पनवेल।